नमस्कार, मी धीरज दिलीप सावर्डेकर, संत बाळूमामा भक्त. आता जी संत बाळूमामा देवस्थानची जी 60 कोटी घोटाळ्याची जी चौकशी चालू आहे, त्याच दरम्यान या ठिकाणी परत म्हणजे चौकशी चालू असतानाच एक नवीन घोटाळा झालेला आहे. त्या ठिकाणचं पुरावं आपण सादर करत आहे. मुरगुडमध्ये पत्रकार परिषद आपण घेत आहोत. प्रियांका ट्रेडिंग कंपनी या कंपनीतून बाळूमामा देवस्थानला जो भंडारा उपलब्ध होतोय त्या ठिकाणी 29/6/2026 या रोजी 2 टन म्हणजे 3,75,000 रुपयाचा भंडारा देवस्थानमध्ये आणल्याची नोंद आहे. कारण याची पोच देवस्थानला नाही आहे. आणि 2/6/2026 या दिवशी 2 टन भंडारा 2,40,000 रुपये म्हणजे तफावत या ठिकाणी या बिलातनी तफावत दिसत आहे. तसेच राजे विक्रमसिंग गाडगे कोऑपरेटिव्ह कागल बँक बाळूमामा देवस्थाननं 24,71,000 रुपये जमा केलेत. याची सुद्धा पावती देवस्थानमध्ये नोंद नाही आहे. आजरा बँक मुदादिट्टा या ठिकाणी 22,24,250 रुपये ही सुद्धा देवस्थानमध्ये नोंद नाही आहे. राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड 23/6/2026 रोजी 35,48,250 रुपये ही भरलेले आहेत. ती सुद्धा त्या ठिकाणी देवस्थानला नोंद नाही आहे. पुढचा विषय म्हणजे बकऱ्यांचा आकडा आहे बकरी विकलेली, कारण रुपये नोंद नाही. या जवळजवळ 5,000-5,500 बकरी विक्री उपलब्ध त्या ठिकाणी झालेली आहे, कारण त्या रक्कम नोंद देवस्थानमध्ये नाही आहे. धर्मादायाचा आदेश काय आहे की जे खाते आहेत ही आपल्या नॅशनल बँकेतनं पैशाचा व्यवहार देवस्थानचा व्हावा, किंवा बकरी विक्री आहे की वेबसाईट बाळूमामा देवस्थानची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर बकरी विक्री त्यांचा किती काय विषय झाला त्या सगळ्यांनी वेबसाईटवर नोंद व्हावी. हे न करता या ठिकाणी आत्ता जी चौकशी चालू असताना हा गैरव्यवहार बाळूमामा देवस्थानमध्ये झालेला आहे. याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. या प्रकरणाविषयी संबंधित आदमापूर बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आणि तेथील प्रमुख अधिकारी वर्ग यांची सखोल चौकशी नार्को ट्रस्ट विभाग नाही, नार्को ट्रस्ट झाली पाहिजे. नवीनच करू का? ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यांची चौकशी का झाली पाहिजे नार्को ट्रस्ट, त्यातून ॲम्ब्युलन्समधून पैसे बाहेर फिरवतात असं कानावर म्हणजे आलेलं आहे. याच्यासाठी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरांची किंवा ट्रस्टींची, तिथल्या मेन अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. आणि आता या ठिकाणी समस्त धनगर समाज, समस्त हिंदू समाज आपण गोळा करून देवस्थानच्या समोर आपण उपोषणला अमरून उपोषण बसणार आहे. संदर्भात चौकशीची मागणी आपण धर्मादाय आयुक्त कोल्हापूर, बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर, मुरगुड पोलीस स्टेशन मुरगुड आणि बुदरगड पोलीस स्टेशन बुदरगड यांच्याकडे आपण मागणी करतो.